आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मोठी तोऱ्यात घर सोडून गेली होती, नाकवर करून परत आली आहे. चांगलीच जिरवतेची. काय हरवलेली एक वाहन सापडली? काय सांगतेस? आणि दुसरीच काय? अरे देवा, तिचा अजून काही पत्ताच नाही. जुनीच झाली होती ना, नेली असेल एखाद्या कुत्र्यानी, कोल्ह्यानी किंवा लांडग्यानी पण नेली असेल. हो जाऊ दे, पायातली वाहनच ती. एक गेली तर दुसरी येऊ शकते. आणि जी सापडली तिचा तरी काय उपयोग? फेकून द्यायच्याच लायकीची ना ती. अगं, पायातली वाहन किती जुनी झाली तर तिचे मोल कसे विसरून चालतील? अगं, काट्या कुट्यात, उन्हात अनात चपलेने साथ दिलेली असते म्हणून तर आपण बिंदास्त चालू शकतो ना. ती झिजली तरी तिचे उपकार विसरून चालत नाहीत. झिजली काय, तुटली काय, आणि किती मोलाची असली ना तरी तिची लायकी उंबरठा बाहेरच. खाणीत तुडवलेल्या चपला ना उंबरठा बाहेरच काढून यावे लागतात. सुशिक्षित असून किती बुरसटलेले विचार आहेत तुमचे. प्रभू रामाची गोष्ट माहितीये ना? राम ज्यावेळी वनवासाला गेले ना त्यावेळी त्यांच्या भावाने म्हणजेच भरताने त्यांच्या पादुका डोक्यावर आणून त्या अयोध्येच्या सिंहासनावर ठेवल्या आणि त्यांच्या अपरोक्ष अखंड राज्य चालवलं. एवढंच काय, सिंड्रेलाची गोष्ट माहितीच असेल ना तुम्हाला. ती पण माझ्यासारखी गरीब होती, दासी होती, पण तिच्या चपलांमुळे ती अखंड देशाची राणी झाली. राणी. हो का? मग काय, मैत्रीच्या इस्टेटीची तू मालकीण होणार? पाहू पाहू चपला पाहू तुझ्या. एखाद्याच्या चपलेवरून त्याची लायकी ठरवू नका बाईसाहेब. तुम्हाला वाटत असेल मी ताईसाहेबांच्या पायातली वाहन आहे म्हणून, तसं समजा. भल्या माणसाच्या पायातली वाहन व्हायला सुद्धा नशीब लागतं. मी तर धन्य समजते स्वतःला. ताईसाहेब ज्या वाटेवर चालतात त्या वाटेचं सोनं होतं, सोनं. कितीतरी लोकांचं भलं केलंय त्यांनी. लोक मनापासून त्यांच्या पाया पडतात, तेव्हा त्यांच्या पायातल्या वाहनाचंही मोल वाढतं. आणि ते चप्पलांची दुसरी बाजूही माहीत असेलच तुम्हाला. पायातली चप्पल हातात घेतली की भल्या भल्यांचे मुस्काट फुटतात. तोंडाला लगाम दे रूपा. सुरुवात तुम्ही केलीये, माझा लगाम सुटलाय. आता तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. मला ना तुमच्या पायातल्या चपलेचं वाईट वाटतं. काय बेकार नशीब आहे तिचं, म्हणून तुमच्या पायात येऊन पडली. रूपा, तुम्हाला कितीही सांभाळून चाला म्हटलं तरी तुम्ही चप्पल चिखलात भरवणारच. बिचाऱ्या चपलेचे हाल. आणखीन एक सांगू का? सांगतेच. तुम्ही एक वेळ दागिने न घालता 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे कोणी नाही अडवणार. पण जर पायात चप्पलच नसेल तर हॉटेलच्या उंबरट्या बाहेरही तुम्हाला कोणी थांबवणार नाही. रूपा, जीभ जास्ती चालते तुझी. तुझ्या चपलेने तोंड लाल करीन तुझं. मग घ्या आता चप्पल. कोणाला सांगतेस तू? चप्पल उचलायला कोणाला सांगतेस? तुझी 1.5 दमडीची चप्पल मी हातात घेणार? अहो, आता तुम्हीच तर म्हणालात माझ्याच चपलेने माझंच थोबाड लाल करीन म्हणून. मग घ्या. तुझ्या चपलेवर न मी चुकणार सुद्धा नाही. खूप बोललीस हा. जा, कॉफी बनव माझ्यासाठी आणि दूध जरा जास्ती टाक. स्वतःच्या हाताने बनवायची. या रूपाला ना चांगली सद्दल घडवावी लागेल.
तुला एकटीला हे घर सोडून जावं लागेल. प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, एकही क्षण न घालवता. कमलाई, 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 कमलाई. कुठे असेल कमलाई? मला आत्ता इथे दिसली होती ना. कदाचित भास असेल माझा. कमला, कमला दिसून राहिली नाही. अबे ही इकडं काय करून राहिली एवढ्या रात्रीची? मला बघायला पाहिजे. ए कमला, कमला, ए कमला. कमला,
कमला 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 वटवृक्ष वृद्धाश्रम अबे या कमला म्हातारीने तर वृद्धाश्रमच गाठला ना बाप्पा. ही बातमी रावसाहेबाला दिली पाहिजे. रावसाहेब राव दारू दारू रावसाहेब अरे बोला दगडू मामा, कोणती वाईट बातमी द्यायला कॉल केलाय आम्हाला? बोला. रावसाहेब तुम्हाला एक बातमी द्यायची ना. म्हणजे बातमी तशी वाईट नाहीये, चांगली पण नाहीये. हे बातमीत त्याचा विशेष पण काही नाही ना. कशाला कॉल केलाय आम्हाला? ठेवा फोन. रावसाहेब रावसाहेब ऐका ना, मी काय सांगून राहिलो. अहो ते कमला म्हातारी मैत्रीची मोलकरीन वजा मानलेली आई अहो ती सापडली ना बाप्पा. आम्ही काय करायचंय? त्या म्हातारीचं लोणचं घालायचंय का? लोणचं रावसाहेब हो विचार करा ना. नाही म्हणजे त्या कमलाचा वापर करून आपण मैत्रीला चांगली आदत घडू शकतो ना. पुढं का करायचं तुम्ही बघा बा. हा ठीक आहे. ती म्हातारी आत्ता कुठे आहे? तेच तर सांगू राहिलं ना तुम्हाला. जवळच वृद्धाश्रम आहे. आता आम्ही जे सांगतोय ना ते नीट ऐकायचं.
कमलाई, कमलाई उठ ना, कमलाई उठ ना, उठ ना कमलाई, उठ ना प्लीज का उठ ना. कमलाई. आई सावध स्वतःला, कमलाची आपल्याला कायमची सोडून गेलीये. नाही नाही कमलाई, मला अशी सोडून नाही जाऊ शकत. कमलाई उठ, मला माहितीये ती येईल, ती उठेल आता. कमलाई उठ ना, कमलाई, कमलाई उठ ना. ओम श्री गणेशाय नमः, सिद्धिविनायकाय नमः, अष्टविनायकाय नमः. ते कमला मावशी आश्रमातून गायब आहेत. काय? हा, त्या त्यांच्या रूम मध्ये नाही आहेत. सगळं आश्रम शोधलं, ते कुठेच दिसले नाहीत. मंदिरामध्ये वगैरे गेले असतील बघा. नाही, त्या मंदिरात कधीच एकट्या जात नाहीत. त्यांच्या रूम मधल्या काकी बोलल्या ते रात्री रूम मधून बाहेर पडल्या, ते आलंच नाही परत. मग काय सिक्युरिटी झोपा काढतायत का? जाऊन शोधा त्या मावशींना. हा. रूपा मावशी नाश्ता दे, 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 रूपा मावशी नाश्ता दे. आले आले. रूपा मावशी नाश्ता दे. किती दिवस झाले मी तुझ्या हातचं खाल्लंच नाही. आज मी पोटभर खाणार. हो हो, पोटभर खा. मैत्री आली नाही का अजून? हो ना, नेहमी किचन मध्ये मदत करण्यासाठी येतात. आज आलेच नाहीयेत. त्यांची तब्येत ठीक आहे ना? तब्येत या आलीच. ताईसाहेब, काय झालंय? नाही काही नाही, मला खायला काही नकोय. मला एक कप कॉफी देशील प्लीज? ठीक आहे. काय ग, फक्त कॉफी? बरं वाटत नाहीये का? डॉक्टरला फोन करू? नाही नको, मला काही झालेलं नाहीये, मी ओके आहे. ठीक आहे. बाबा, काय ग? 51तून 1 हत्ती गेला की किती हत्ती उरतात? 51तून 1 हत्ती गेला. ऍज पर माय कॅल्क्युलेशन, जर 51त 1च हत्ती असेल आणि तोच गेला तर एकही हत्ती उरत नाही. चूक. कसं काय? 51तून 1 हत्ती गेला की 50 हत्ती उरतात. 51. हो अच्छा, 51. अच्छा, 51तून 1 हत्ती, असा विनोद होता का? हारलो बाबा मी.
मला सांग, आहेच का अजून? कावळा सरळ का उडतो? कावळा सरळ का उडतो? मला काय माहित, कावळ्यालाच माहित असेल. बाबा रे, किती सोपं आहे. कावळा सरळ उडताना विचार करतो, उगाच कावळा. ताईसाहेब, कॉफी गार होते. सावकाश. आई, झटका बसला का? नाही.